तर माझ्या आणि अथर्वमध्ये लागल्या 5,000 रुपयाची बेट. तर चला बघूया कोण जिंकतंय. तर या गेमिंग चॅलेंज मध्ये आम्ही मॉर्टल कॉम्बॅट, अस्फाल्ट आणि पेस किंवा ई फुटबॉल अशा 3 गेम खेळणार होतो. आणि ह्या गेम मधले जास्तीत जास्त गेम्स कोण जिंकतील त्याला 5,000 रुपये कॅश प्राइज मिळणार होतं. आम्ही गेमची सुरुवात अस्फाल्ट पासून चालू केली, जी एकदम इंटेन्स चालू होती. माझी कार तुम्हाला वरच्या स्क्रीन मध्ये दिसत असेल आणि खालची कार अथर्वची जी माझ्यापासून थोडीशीच लांब होती. PS5 वर गेम खेळताना त्याचे कंट्रोलर एवढे स्मूथ आहेत, त्यामुळे खेळताना अजून मजा येते. त्यात ते गेम झोनची गेमिंग वाईब्स पण मॅच करत होतं. तेवढ्यात अथर्वकडनं एक चुकी झाली आणि त्याची कारच पलटी झाली. अथर्व सुरुवातीला जरी या गेम मध्ये मागं पडला असला तरी नंतर तो कमबॅक करण्यासाठी खूप प्रयत्न करत होता. पण ऍट द एंड ऑफ द गेम मीच ती गेम जिंकली. Let's go! नंतर ना आम्ही मॉर्टल कॉम्बॅट खेळायला घेतली. पुढे मागे आणि हे? आणि उडी मारून पाठीमागे यायचं असली वर दाबायला मागे आणि हे काय संबंध. यावर एक दाब. मी ऍक्च्युली त्यांना गेमचे कंट्रोल्स विचारत होतो, कारण मी ही गेम फर्स्ट टाइमच खेळत होतो. पण अथर्व आधी खेळून बसलेला, त्यामुळे तिला सगळे कंट्रोल्स माहित होते आणि त्यानं बेस्ट प्लेअर घेतलेला खेळण्यासाठी. मॉर्टल कॉम्बॅटचे एक किलिंग सीन्स एवढे डेंजर आहेत ना की मी ते युट्यूब वरती दाखवू पण शकत नाही. हिच्या गावात भावा तुझं कॅरेक्टर लई डेंजर आहे. अरे माझी हेल्थ बघ आणि तुझी हेल्थ बघ. त्यानंतर ना मी एवढे हिट्स केल्यानंतर ना अथर्वला एकदा चान्स मिळालाच मला मारायचा. आणि मला ऍक्च्युली डिफेन्सचे बटनच माहित नव्हते, त्यामुळे अथर्व एकानंतर एक पूर्ण मारतेली स्ट्रीकच करत गेला. आणि त्यामुळे मी माझा पहिला राऊंड हारलो. तिने यूज दिलं नाही मला. पहिला राऊंड तर कम्प्लीट झालेला आणि आता टाइम होतं सेकंड राऊंडचं. आईचा बर्थडे. आणि अथर्व ती एकच मूव सारखं रिपीट करत होता, त्यामुळे मी फ्रस्ट्रेट होतो. अरे आता या हालतच नाही बघ. पण आय एम टेलिंग यू गाईज, टीव्हीची स्क्रीन एवढी मोठी आहे आणि डिस्प्ले पण एवढा भारी आहे ना की खेळायला पूर्णपणे मज्जा येते आणि आपण पूर्णपणे गेम मध्ये इन्व्हॉल्व्ह डिफेन्स कसं होतो. करायचं यात? काय करायचं डिफेन्स हा उद्या आपण करायचं. ये भावा लेट कळालं मला. डिफेन्सचे बटन ऍक्च्युली मला गेम झाल्यानंतर कळाले, बट इट्स ओके. थर्ड आणि फायनल राऊंड आमच्यामध्ये होणार होता ते म्हणजे पेस किंवा ई फुटबॉलचा. आणि ही गेम मी ऍक्च्युली 1-2दा ट्राय केलेली, त्यामुळे मला कंट्रोलचा अंदाज होता आणि त्यामुळेच मी एवढा भारी खेळत होतो की फर्स्ट राऊंड वॉज सो क्रेझी. बाकी ओव्हरऑल जर या गेम झोन बद्दल बोलायला गेलं तर या गेम झोन मध्ये तुम्हाला स्नॅक्स पण मिळतात आणि कोल्ड ड्रिंक्स पण मिळतात, जे तुमचा ओव्हरऑल गेमिंग एक्सपिरियन्स अजून भारी बनवत आहे. आणि त्यांनी जे काउचेस प्रोव्हाइड केल्यात ते पण एकदम कम्फर्टेबल आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला पण गेमिंगचा किडा असेल आणि तुम्हाला गेमिंग खूपच आवडत असेल, ह्यांच्याकडे तुम्हाला मंथली पासेस पण मिळतात जे तुम्ही रेग्युलर बेसिसवर यूज करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला 15 दिवस व्हॅलिडिटी असलेला 11 तासाचा गेम प्ले फक्त 999 रुपयाला मिळतोय. आणि 30 दिवसाची व्हॅलिडिटी असणारा 40 तासाचा गेम प्ले तुम्हाला फक्त 3,399 ला मिळतोय. बाकी जर तुम्ही डुएल कंट्रोलरने खेळणार असाल तर 15 दिवसाची व्हॅलिडिटी असणारा 12 तासाचा गेम प्ले तुम्हाला 1,899 रुपयाला मिळतोय. आणि 30 दिवसाची व्हॅलिडिटी असणारा 40 तासाचा गेम प्ले तुम्हाला 5,999 ला. बाकी आमची मॅच तर एकदम खतरनाक चाललेली, ज्यामध्ये आम्ही एकमेकांवरती एकापेक्षा एक शॉट्स घेत होतो. पण हाफ टाइम जवळ आला होता आणि कोणाचीच गोल अजून बसलेली नव्हती. बाकी फ्रान्स आणि अर्जेंटिनामध्ये चालू असलेली ही मॅच लिटरली वर्ल्ड कपच्या फायनल सारखीच होत होती. या गेम झोनचा ऍड्रेस सांगायला गेलं तर जैन गल्ली नियर माधवी बेकरी, कोल्हापूर. बाकी तुम्हाला स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट पण दिलाय, त्यांना कॉन्टॅक्ट करून तिथे जाऊ शकताय. आणि इथे तुम्ही जर सिंगल आर खेळणार असाल तर 120 रुपीज पर आर आहे आणि तुम्हाला ते सिंगल प्लेअर मध्ये GTA 5 पण खेळायला मिळतंय. बाकी मॅचच्या वेळी मी 3 ते 4 शॉट्स घेतले पण गोलच बसत नव्हती. शपथ. आणि ही मुवमेंट तर एवढी एपिक होती की मी एवढा क्लोज गेलेलो गोलच्या, पण तरी पण गोल नाही बसली. शपथ. हा इंटेन्स गेम अजूनच इंटेन्स होत चाललेला आणि हाफ टाइम पर्यंत दोघांची पण गोलच बसलेली नव्हती. चला स्क्रिप्टेड आहे मॅच. हाफ टाइम नंतर ना माझं फोकस कमी झालं का अथर्वने जास्त स्नॅक्स खाऊन फोकस वाढवलं मला कळना, कारण असल्या गोल मारायला लागलं की माझ्या हातातनं डायरेक्ट मॅच जायला लागली. त्यानंतर ना अथर्वने तिसरी गोल पण मारली आणि माझा कॉन्फिडन्स पूर्णपणे लो झाला. बाकी ह्या चौथ्या गोलनं कन्फर्म झालं की मी काही मॅच जिंकणार नव्हतो. आईच्या गावात.
तुम्ही आता 500 फॉलोअर्स आहे म्हटल्यावर तुम्हाला 1 तास फ्री गेमिंग तर करायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला ही रील आणि युट्यूबचा व्हिडिओ दोन्ही शेअर करायचा आणि चांगली चांगली कमेंट करायचं आहे. बेस्ट 5 कमेंट्स ना माझ्याकडून मिळणार 1 तास फ्री खेळायला. मला पण तुमच्या मित्रांबरोबर चॅलेंजेस लावायचे असतील तर लेवल ऑफ गेम झोनला नक्की या. चल चल चल.